नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ असा आहे, आपल्या राजश्रीच्या चॅनलवर मी खूप दिवस झाले टाकलाच नाही ना, अजिबात टाकला नाही। तर आजचा खूप खास व्हिडिओ आहे आणि खूप म्हणजे खूप लोकांचे प्रश्न पण आहेत। आणि दुसरी गोष्ट असं आहे, आता जाऊन राजश्रीला आज आपल्या राजश्रीची पुण्यतिथी आहे। 16 जून 2022 मध्ये आपल्याला सोडून गेली आणि आपण ह्या जन्मी का आपण नुसतं आठवणीच, ह्या जन्मी आपण कधीच भेटत नाही आम्ही आमच्या बहिणीला किंवा आमच्या आई वडील भाऊबंद असे। तर हे का सर्वांना माहीत आहे, 4 वर्ष झाली लपलेली गोष्ट नाही। तर हे पुन्हा सांगते, आज पुण्यतिथी मुहूर्त निघालाय, तर त्यामुळे 16 तारखेला आपल्या राजश्रीचा असं होतं झालेली, पण आज निघाले मुहूर्त। तर आज पुण्यतिथी आहे राजश्रीची। तर ह्या म्हणजे ह्या आपल्या राजश्रीच्या चॅनलवर एवढे असे कमेंट आहे, तो व्हिडिओ 9 मिलियनपर्यंत गेला आहे। तर का नाही, राजश्रीच्या प्रत्येक बहीण भावांनी असे यूट्यूबरने व्हिडिओ बनवले आणि जे यूट्यूबर नाहीत त्यांनी तर सर्वांना माहीत आहे आणि कोण असं लपलेलं नाही राजश्रीचं कुठलंच हे दुःख। तर का नाही, आता पण म्हणतात त्या दोघांबद्दल, दोघं पण गेलेत। आता राजश्रीचे 5वा म्हणजे पूर्ण होईल, 5वा लागल आणि दादूचा 5वा पूर्ण होईल ऑगस्ट 27ला आणि तो 6वा लागल, असं आहे। त्यांनी जीवन जगलंच नाही। लग्न होऊन फक्त 8 महिन्यात करुणाने नवरदेव मुलगा वारला। त्यानंतर ती विचारते, प्रत्येक गोष्टी सांगितलेत राजश्रीने, तरी पण ह्या व्हिडिओमधून मी म्हणते, जे नवीन एखादं बघतात त्यांना, तर जी मुलगी होती माझी बहीण आहे सख्खी लहान, तर तिच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं। चेहरा बघितला नाही बापानं। लग्न होऊन फक्त 8 महिने संपला, 9वा लागला होता तोपर्यंत नवरदेव मुलगा गेला। परत माझी बहीण प्रेग्नेंट होती, ती बाळ जन्म दिलं, ऑपरेशन झालं होतं आणि 6 महिन्यात बाळ झालं आणि ती पण ऑफ झाली। व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य हे आहे की त्यांचे लपडे होते का, माझ्या बहिणीने सर्व सांगितले, ती म्हणजे काय दुसरं लग्न आहे का, दोघांचं पळून गेलेत का, ते नशिबी गाळ दोघांना एवढंच आहे हे ना, देवाने का नाही सुखात ठेवून दोघांचं लग्न असं व्हावं की दोघं मरण पावून पण मरण येऊ नये, असं त्यांना वाटतं की जिवंत आहेत। पुन्हा असं म्हणतात की हे असंच होतं, आई बापा विना म्हणजे स्वतःच्या पसंतीनं लग्न करतात ना, ते असंच ह्यांच्याबरोबर असंच घडावं तसंच घडावं, लई घाण घाण। आणि लपडेबाज मुलगा लपडेबाज मुलगी असं घाण घाण आहे। तर लपडेबाज नाहीत, त्यांनी करोना कालमध्ये 2020 मध्ये, आणि करोना किती होताना 19 मध्ये आलेला, 20 मध्ये डिसेंबर 2ला आम्ही कोर्ट मॅरेज केलंय ह्याच्यामध्ये सांगलीमध्ये, आणि 15 डिसेंबरला घरासमोर झाले। करोना हे असा होता तरी पण त्याच्यामध्ये आम्ही 2-2 वेळा त्यांचे लग्न लावले, दोघांचे कोर्ट मॅरेज केले आणि घरापुढे सुद्धा आम्ही लग्न केलेलं आहे। त्या एक वेळी करोना एवढा होता, एकामेकाच्या समोर थांबत नव्हती, अशामध्ये लग्न केले। ते लपडेबाज नव्हते, काय नव्हते असं बोलू नका। आपल्यासोबत नाहीत ते की तुमचे गोष्टी ऐकत असतील, तर गेलेल्या माणसाला एवढं पण दुःख देऊ नका की त्यांच्या आत्म्याला शांती लाभ होऊ द्या। आणि खूप दुःख सहन करून गेलेले आहेत त्यांनी, सुख दुःख म्हणजे लग्नानंतर काय असतं त्यांनी कधी पाहिलेलं नाही। बाळ माझं एवढंच आहे, ती सुद्धा त्या मुलीनं पाहिलं नाही, माझ्या बहिणीनं, तिचं कसं होयाचं, बाळाचं काय होयाचं त्यानं पण, देवानं पण विचार नाही केला, दोघांपैकी एकांना पण ठेवलं नाही। बाळाचं तोंड एवढं तडपडून तो मुलगा बघायचा प्रयत्न करत होता माझा दाजी, त्याला सुद्धा बघायला भेटलं नाही। आणि त्यानंतर काय आहे, त्याचे आई वडील नव्हते मुलाचे, आई वडील दोन्ही पण एक्सपायर झालेले कधी लहान असताना। तो म्हणायचा की पहिली मुलगी व्हावी, ती माझी आई असणार, तिचं नाव गायत्रीच ठेवणार। सगळं पोटात असताना 1-2 महिन्याचं होतं बाळ, त्याच वेळी पोटात असताना त्यांनी त्या मुलानं नाव ठेवलं होतं, पण चेहरा कधीच बघितला नाही त्यानं। पोटात 7 महिन्याचं म्हणजे स्टार्ट झालं 7वा महिना आणि तो ऑफ झाला, गेला देवाघरी। आपल्या म्हणजे देवानं एवढं वाईट केलेलं आहे, तर त्यांच्याबद्दल असं बोलू नका, वाईट आहे। तर तुम्ही म्हणसाला की त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। तर आजचा तो दिवस आहे माझ्या बहिणीचा, मग मी सांगते, हे व्हिडिओ टाकायचाच होता, तर त्यात मी सर्वांना सांगते, जर तुम्ही फॅमिली माझी आहात, तुम्हाला माहीत आहे यूट्यूब फॅमिलीला त्यांना, कारण मला का नाही घरातलं काम हे सर्व बघणं म्हणजे हे होतं आहे। आणि ते तशा कमेंट माझ्या बहिणीबद्दल आणि दाजींबद्दल ऐकलं ना, लई बेकार वाटतं की माहीत नसताना एकांच्यावर का नाही एक असं बोट करायचं नाही। आणि मी म्हणते, झालं असेल असं कुणाचं, माझी बहीण तर दोघे दाजी आणि बहीण नाहीत आपल्यासोबत,
ना आपण त्यांना शिवीगाळ दिलेली ते ऐकू शकतात की मारलं की बघू शकतात, हायच नाही तर बघू शकणार कुठे. देवाने ह्या जागी नेलंय, ह्या जन्मी आम्ही कधीच भेटू शकणार नाही. अशा जागी घेऊन गेला देवांना, इतके चांगले होते. त्यामुळे तर मी म्हणते की ह्या जगात असं जरी कुणासोबत घडत असेल, ती जिवंत असतील तरी त्यांना एखाद्या म्हणजे असं बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. तर ज्याचं त्याचं जीवन आहे ते आपल्या आपल्याप्रमाणे ते जगतात, तर सोडून द्या. असं कुणाला रोक असं घाण बोलून का नाही, जिवंतपणेत असल्यांना मारूनी. ठीक आहे, माझं म्हणण्याचं तात्पर्य आज तर माझे भाऊ बहीण आणि माझ्या दाजी नाहीत, पण ज्यांनी असं तुमच्या समोर घडतंय 4 गोष्टी चांगल्या वाटत असली तर सांगा. अदरवाईज तुम्ही आपण असं तुझं असं झालं पाहिजे, त्याचं तसं झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, असंच होणार, असं कधीच बोलू नका घाण वाईट. हे का आज एक बोट आपण तिकडं केलं तर 3 बोट आपल्याकडं आहेत. ह्यो आपण म्हणत नाही की आपल्यावर येणार आहे, तो काळ कधी येईल, वेळ कधी येईल सांगून येणार नाही आणि कधीच आपण सांगू शकणार नाही. त्यामुळे का नाही एखाद्याला तुझं बरबाद व्हावं, तुझं असं व्हावं. बघा आम्ही न म्हणून आमचं सर्व बरबाद झालेलं आहे. त्यामुळे म्हणते आज माझं झालंय ना, त्या चोरट्याने माझं सगळं चोरलंय ना, तर आज न उद्या माझ्या मुलांच्या रूपात आणि ती आम्ही सोडणार नाही, घेणार. पण कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातून मला भेटल. पण ज्यांनी बरबाद केली, आपलं लुटलं, त्यांचं पण का नाही राहणार आहे का? आपल्या एक पट्टीनं झालं तर दुपटीनं समोरच्याचं होतं. पण आपण बोलण्यात म्हणजे असं तसं बोलून का नाही एखाद्याचं मन दुखवू नका. ठीक आहे, आजकाल का नाही रिलेशनशिपमध्ये राहून खूप सारं बदललं आहे, खूप दुनियामध्ये घाण चालू आहे. तर का नाही गाई बाबा बाल धोया नाही ना आज, तर बोलू नका अजिबात. आणि माझ्या बहिणीच्या आत्म्याला आणि दाजीच्या आत्म्याला शांती लाभो हीच देवाला प्रार्थना करा. दोघं पण जिथं पण असतील सुख आनंदी राहू. आपण इथं असताना तर त्यांचं सुख दुःख दोघांनी जास्त बघितलं नाही. करुणा होता नुसती राजश्री इकडं पळून याची, कारण त्यांच्या खानदानामध्ये पूर्ण आमच्या दाजीच्या खानदानामध्ये पूर्ण अशी करुणाने खूप सारे म्हणजे त्यांची सख्खी समोरची बहीण चुलत्याची मुलगी गेली म्हणजे राजश्रीची ननद, खूप सारे त्यांच्या खानदानामध्ये असे झाले करुणा सर्वांना. मग त्यामुळे इकडंच राहायची, नवरदेव मुलगा तिकडंच राहायचा. जास्त वेळ लग्न झाल्यावर पण संगतीला राहिले नाही. 8 महिने कुणाला म्हणतात लग्न होऊन, त्यात पण करुणामुळे राजश्री इकडंच राहायची. त्यामुळे ना एखाद्याला कुणालाच असं बोलू नका, लय वाईट वाटतं. आज आमच्यावर घडलेली घटना मी म्हणत नाही की तुमच्या अशी त्या घरात व्हावं ह्या घरात व्हावं, सांगून वेळ काळी येणार नाही. त्यामुळे ना जेवढे दिवस भेटलेत आपल्याला सुखाने ते जगा आणि दुसऱ्यांना पण सुखाने जगून द्या. ठीक आहे, चला बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. ऊन आहे, खूप गरमी आहे फार, तर आम्ही पण काळजी घेतो. आणि राजश्रीच्या दादू दोघांच्या पण आत्म्याला शांती लाभो हीच देवाला ईश्वर चरणी प्रार्थना करा.